ओम भद्रधाराय अभद्र पाप घाताय नमः। ओम घोर कष्ट हंत्रे त्रिविष्टप गमित्रे ओम भद्रांजलये क्षुद्र तापारये नमः। शुभ्रा, ए शुभ्रा। ओ आजोबा। अगं पूजा संपत आली, नैवेद्य कुठे आहे? हो आणतेच आणतेच। चल आण लवकर। अगं प्रसाद कुठे आहे? इतकी वर्ष पूजा करतोस, तुला साधी गोष्ट समजत नाही? अगं बाई, मी विसरले हो। अगं अशी कशी विंदळी तू? नाचतोकडे बघ, किती साग्र संगीतपणे पूजा करतोय, कुलकर्णी घराण्याचे कुळाचार पाळतोय। कधी समजणार आहे तू? तुझ्या मुलाला कधी शिकवणार? जा, अंधार आहे सगळा। शुभ्रा, प्रसाद घेऊन। भद्रधाराय ठेवते ते। हो 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 हो। या स्पीडचं काम केलीस ना तर आज बबडूचा क्लास नक्की बुडणार आहे। हे बघ, माझ्या सोनेनी आसावरीनी स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिले आहेत, आज बबडू क्लासला गेलाच पाहिजे, कळलं का तुला? जा लवकर, नाश्त्याची तयारी कर, जा लवकर। हो। पूजा आठवत आली तरी नाही? काय, मला आज ऑफिसमधून फोन आला होता, आसावरीने मला ऑफिसला बोलवलंय। शॉर्टकट मार। पूजेच्या बाबतीत कसा काय शॉर्टकट घेणार? ऑफिस मधलं काम जरी महत्वाचं असलं तरी सुद्धा घरातली देवपूजा सुद्धा तेवढीच महत्वाची। नाही ते ठीक आहे, पण देव कसं ऍडजस्ट करून येतो, पण आपली आसावरी, तिचा दिवस घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालतो बाबा। आता चप्पल चोर आलेली नाही अजून, अशात निघूया आपण। कसं आहे, चांगलं काम करायला निघताना असा चेहरा दृष्टीस पाडायला नको। काय पर्सनॅलिटी आहे या वयातही किती रुबाबदार दिसतोय। रो मत पुष्पा, पोटात दुखत असेल तर मीठी खा। हर फिक्र को धुआं में उड़ा। आला आला चप्पल चोर, अगदी बरोबर वेळेत आला सासू। हा, आता दिवसभर कसा करत ध्येय काय? आपण रिटायर झालं तर घर सांभाळा। दत्ता, इनर पीस आहे त्या। तुला काय करणार म्हणा, वय झालंय तुझं, म्हातारा झालायस तू आता। म्हातारा 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 म्हणतो मला? अरे तू मोठा तरणा लागून गेला का नाही? इनर पीस कसला इनर पीस? आळशी साळशी, मला काही कळत नाही। आयत्या वेळेवर कसे नागोबा बसले असतात ना, तसा बसलायस तू माझ्या सोन्याच्या घरात। तुझ्या सोन्याच्या नाही, माझ्या बायकोच्या घरी राहतो मी। परत जर का मिशीला पीळ दिलास ना माझ्यासमोर, कात्री द्या कोणतरी। आता खिशातच ठेवतो पुढच्या वेळपासून। आणि तो जो मिशीला तूप लावतोस ना, तूप, ते सुद्धा माझ्या सोन्याच्या पैशात नाही, कळलं तुला? अरे कुलकर्णी खानदान आहे आमचं, 5 गावचे मानकरी होतो मी। पाचच गाव ना दिली, राजे आहोत आम्ही, राजे। आजोबा, बाबा, घ्या नाश्ता घ्या। अगं बाई, हे काय? हे वाटाणे असे कोणी टाकले?
बाबा, अहो अन्न आहे ना ते, असा अपमान करतात का? दत्ता, तुझी 5 गावं खाऊन टाकली. थट्टा करतोस तू माझी? आजोबा 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 कशाला चिडायचं उगाच? घ्या प्रसाद घ्या. छान पूजा झाली आहे ना सर, घ्या प्रसाद घ्या. शुभ्रा घे प्रसाद घे. बरं बबडू उठला ना? अगं बाई, बबडू उठलायस ना रे? शुभम, शुभम सोहम कुलकर्णी, आर यू अवेक? शुभम, बबडू, अरे आर यू विथ अस? ए बाळा, उठ राजा, तुझं स्कूल सुरू झाले बघ. मिसेस कुलकर्णी, प्लीज मेक शुअर दॅट शुभम इज रेडी अँड ऍक्टिव्ह टुमारो. मी आता तुमची विंडो बंद करतेय. सो सॉरी, परत नाही हा होणार असं. काही कारण सांगू नका मला, उद्या त्याला रेडी ठेवा. बबडू, ए राजा, हे बघ, शाळा बुडाली राजा आपली, पण ट्युशनला पुढे ना यार. नाही राजा, उठ तर. असं नाही करायचं, ट्युशनला जायचंय हा राजा आपल्याला. उठ लवकर लवकर, उठ उठ. हे बघ, पुढे ना. असं नाही. ए राजा, हे बघ, जायचंय राजा, उठ. हे घे, हे घे, हातात पकड, हातात पकड. शुभ्रा आले आले बाळा, हे बघ हातात. हा उठ, उठलायस ना? उठा बाळा, ब्रश कर. आले, काय झालं? आणि माझ्या ऑफिसचे कपडे नाही काढून ठेवलेस तू? सॉरी हा, देते. बरं माझं पाकिट, घड्याळ. हो हो, हे काय इकडेच ठेवलंय, देते. हे घे. शुभ्रा, रोज ऑफिसला जायची घाई असते म्हणून मी तुला हे सांगतो ना. एवढंच काम, पण तेही जमत नाही तुला. पुन्हा नाही होणार हा असं. रिअली सॉरी. बबडू, बबडू, ए राजा, उठ ना राजा, असं काय करतोयस? चल राजा, उशीर होतोय. आ कर, आ कर. बोल मॅडी. हॅलो सोहम सर, आसावरी मॅम तासाभरात पोहोचतील. आय होप तुम्ही ग्रँडपांना घेऊन वेळेवर पोहोचाल. हो हो. मी कसा दिसतोय मी? अरे खूपच सुंदर दिसताय आजोबा. तो चप्पल चोर कळेल ना? हो हो. अजून काय पाहिजे आपल्याला? मॅडी, ती ऍड तयार आहे ना? नाही, मी बघितली नाही ना म्हणून विचारतोय तुला. येस सर, मी सगळं रेडी करून ठेवलं. यू जस्ट डोंट वरी, तुम्ही फक्त वेळेत पोहोचा. बबडू, बबडू राजा, नको ना हट्ट करू राजा. उठ बाळा, असा हट्टीपणा नाही करायचा. बरं शुभ्रा, आम्हाला दोघांना आता निघायला हवं. म्हणजे मॅडम पोचायच्या आधी आजोबा आणि मी दोघेही ऑफिसला पोचायला हवं. अरे मॅडम काय म्हणतोय, साई म्हण ना. नाही, असं कसं? डीबीके नावाचं एवढं मोठं विश्व उभं केलंय त्यांनी, त्यांचा मान त्यांना द्यायलाच हवा. मॅडम म्हटलं की कसं त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख डोळ्यासमोर उभा राहतो. आसावरी मॅडम पोचल्या.
Good morning, everyone. Good morning. Please be seated. Baba, good morning. गुड मॉर्निंग. So we have gathered here to view the special new TV commercial made for DBK Food. First of all, congratulations, team. Kudos to you all. You have taken amazing efforts. So let's see. I'm viewing this ad for the first time. I hope it is up to the mark. So I'll request Mr. Soham Kulkarni to proceed. थँक्यू. स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे डोक्याला ताप झाला नाही नीट तर होतो नुसता संताप. नाहीतर काय ऑफिसला जाऊन येण्यातच सगळी ताकद संपते. स्वयंपाक काय डोंबल्याचा करणार जेव्हा मी इतकी दमते. स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे डोक्याला ताप. एकटं राहायचंय म्हणून स्वयंपाक शिकले मम्मीकडून, पण एक जरी वस्तू संपली तर सगळंच राहतं अडून. स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे डोक्याला ताप. बायको माहेरी गेल्यापासून जेवणाचे झालेत हाल, 2च दिवसात पहा किती वाळून गेलेत गाल. स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे डोक्याला ताप. अरे विसरा हे रडगाणे. पण तुम्ही वा शाणे. डीबीके फूड्स कडनं मिळवा सकस चौरस आहार. डीबीके फूड्स असताना बायकोची गरज नाही फार. डीबीके डीबीके. अमेझिंग, फॅन्टॅस्टिक. बाबा खरंच खूप छान. थँक्यू. मला वाटतं ही ऍड रिलीज झाल्यानंतर आपले सेल्स नक्कीच डबल होतील. कॉंग्रॅच्युलेशन टीम. मिस्टर नवरे, ही ऍड लगेच रिलीज करा. येस मॅडम. बाय द वे, ही कल्पना कोणाची होती? मॅडी. एवढी चांगली आयडिया अजून कोणाला सुचणार? मिस्टर सोहम कुलकर्णी, मला माहिती आहे कल्पना तुमची होती आणि तुमच्या नेहमीच्या स्वभावानुसार तुम्ही दुसऱ्याला क्रेडिट देऊन मोकळे झाला. बट आय अप्रिशिएट दॅट. आय एम डन हिअर. डीबीके सर, काय छान काम केलंय तुम्ही. हो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मॅडी, डीबीके सरांची घरी जायची व्यवस्था बघ जरा. येस मॅम. आणि मला एक कॉफी पाठवतो. येस मॅम. ते शेठ तुम्हाला भेटण्यासाठी थांबलेत. मॅडी, माझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. मॅडम मला फक्त 3 मिनिटं हवी आहेत. मॅडम जरा. थँक्यू. ठीक आहे, तू सरांच्या जाण्याची व्यवस्था बघ जरा. ओके. मॅडम तुमची फॅक्टरी ओपन करण्याकरता ही जागा परफेक्ट आहे. मिस्टर शेठ, ही जागा तुम्ही मला पूर्वी दाखवली आहे. तेव्हाही तुम्हाला मी हेच म्हटलं होतं, या जागेवरती ज्या लोकांची वस्ती आहे त्यांची काय व्यवस्था केली आहे तुम्ही. तुम्ही मला मॅप दाखवू नका. छोट्या लोकांची वस्ती आहे मॅडम. अहो आपण कधी बाजूला काढू ती. तुम्ही टेन्शन नका घेऊ. ही वस्ती हटवणं इतकं सोपं आहे. मिस्टर शेठ, लोकांचे संसार उद्ध्वस्त करून त्यांच्या डोक्यावरचं छप्पर काढून मला माझा बिझनेस करायचा नाहीये. असा बिझनेस मी कधीच केला नाही. मला क्लीन बिझनेस करायला आवडतो. मी कधीच माझी तत्व सोडली नाहीये. आय एम डन विथ दिस डिस्कशन. चल निघूया आपण. निघूया. सर तुम्ही तरी काहीतरी बोला. निघावं लागेल. अहो अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात म्हणून हो, बिझनेस. पण आम्ही बिझनेस आमचे खिसे भरायला नाही करत. मी चांगलं प्रपोजल घेऊन या, मग नंतर बोलूया. बबडू राजा ऐक, हे बघ असं नाही करायचं. ट्युशनला जायचंय आपल्याला. हे बघ, अरे बबडू राजा असं नको रे करू. ये इकडे पटकन ये. हे बघ हे बघ हे बघ, आजीला कळलं ना तर आजी आईला फार रागवणार आहे. राजा चल लवकर. शुभ्रा, माझा नाश्ता कुठे? बबडू राजा ऐक रे. राजा नको असं करू, आपल्याला जायचंय. आजी अरे तिकडे नको जाऊ, तिकडे लागेल. राजा बबडू बबडू ऐक. काय असं करतोस? हे बघ आजीचा कॉल आलाय. मी नाही जाणार आहे ट्युशनला. हॅलो, शुभ्राला ओरड गाजू, ती मला ट्युशनला पाठवतेय. हॅलो शुभ्रा, काय झालंय? बबडू ट्युशनला जात नाहीये का? अहो आई बघा ना, ऐकतच नाही होतो माझं. शुभ्रा
सगळ्या कस्टमर्सना आजच्याच येस मॅम येस. तुम्ही ताबडतोब घरी जा. तुमच्या मुलाने उच्छाद मांडलाय तिकडे आणि तो ट्युशनला कसा जातोय हे पहा. मॅम मला इथे खूप कामं आहेत. जोपर्यंत तुमचा मुलगा ट्युशनला जात नाही तोपर्यंत तुम्ही ऑफिसला येऊ नका. ओके मॅम. त्या माजुरड्या आसावरी कुलकर्णींनी डील रिजेक्ट केलंय, पण नो प्रॉब्लेम. आपल्याकडे हुकमाचा एक्का आहे ना. काय सोहम साहेब, तुमच्या मम्मीने डील रिजेक्ट केली की? मी कशासाठी? तुम्हाला जी काही डील फायनल करायची ना ती मी करतो ना त्याच जागेत, पण त्या बदल्यात मला काय मिळणार आहे ते बोला. काय सोहम साहेब, अहो सगळी कंपनी तुमची आहे. मी पामर, मी काय देणार तुम्हाला? मी पामर, मी काय देणार? मी पामर आहे. कंपनी माझ्या आईची आहे. मी साधा एम्प्लॉई आहे तिकडे. सॅलरी मिळते मला त्याची. ते खूप चिल्लर आहे माझ्यासाठी. बोला काय डील करताय, बोला लवकर. आता 50 लाख रुपये आहेत माझ्याकडे. बघा पुरतात का? नावाचा शेठ आहे फक्त हा गरीब माणूस. ठीक आहे. नाही ठीक आहे, ऍडजस्ट करतो. चला द्या. पण पुढच्या वेळेला कोणाशी डील करताय समोर बघायचं आणि मग अमाऊंट ठरवायची, कळलं का? या. थँक्यू. या पामर. कुठे जायचंय सर? घरी जायचंय, महत्वाचं काम आहे. आर यू शुअर सर? घरीच जायचंय? बबडू, अरे असं नको करू राजा. हे बघ आजी ओरडेल. आपल्याला ट्युशनला जायचंय की नाही? अरे हे बघ हसतील बघ सगळे लोक. मला नाही, तुलाच हसतील. आई शुभ्रा, हा असा जमिनीवर का लोळतोय? आई अहो मी अजून ट्युशनला का गेला नाहीये शुभम? शुभ्रा, सोहम कुठे आहे? मला नाही. मॅम तुम्हाला म्हणाले ते ना, सोहम सर त्या शेट बरोबर गेले. अरे आमच्या खूप पुढे निघाला होतास तू सोहम. तुला पोचायला एवढा वेळ का लागला? अहो मॅडम, मी निघालोच होतो, पण तो शेठ तो नेमका गाडीत येऊन बसला आणि म्हणायला लागला तुम्ही जरा मॅडमना समजवा ना. तो काय ऐकेच ना, म्हणून त्याला कसं बसं उतरवलं आणि मग निघालो, म्हणून उशीर झाला. अरे बबडू, काय असं करतोस बाळा? उठ उठ, असं नको हट्टीपणा करू नको. उठ तर, असं लोळायचं का खाली? अरे बबडू, काय झालंय बघ. केस बघ किती विस्कटलेत तुझे. हा, किती वेळा सांगितलं तुला बाळा, वेळेत आवरायचं, ट्युशनला जायचं. शाण्यासारखं वागलं ना की रिवॉर्ड मिळतो. जाणार ना ट्युशनला? हो, ट्युशनला जायचं. शाबाश, बघ किती धूळ लागली आहे रे. शी 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 शी. सगळ्यांना बाय करूया. हो हो. ये चल, जा द्या बॅग द्या आमची. बाय कर आईला. बाय बाय आई. हे बघ आजीला बाय करा. बाय हे बघ मॅडी. बाय बाय आजोबा. बाय बाय. निघूया.
आत्ताचे दोघे गेले, त्यात एक माझा मुलगा आणि एक तुझा. मी माझ्या बिघडलेल्या मुलाला सुधारलं आणि तुला तुझ्या 7 वर्षाच्या मुलाला शिस्त लावता येत नाहीये. काय आहे हे शुभ्रा? थांब असावरी. का बोलते शुभ्राला? सगळ्यांचं सगळं तीच तर करते. सगळ्यांच्या दिमतीला तीच तर हजर असते बिचार. सूर्योदयाला दिवस सुरू होतो तिचा. आधी चहा पाणी, मग नाश्ता, मग जेवण, मग उष्टी खरकडी, यातच दिवस जातो तिचा. मग दत्ताच्या पूजेची तयारी, सगळे कुळाचार सांभाळत करणं. सोहम सगळ्या साहित्याला हात लावून फक्त मम्मा म्हणतो. फुलांपासून नैवेद्यापर्यंत सगळी अरेंजमेंट शुभ्राच तर करते. तुझा मुलगा जेव्हा ऑफिसला निघतो तेव्हा रुमालापासून डब्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्या हातावर ठेवते. बरं, हे सगळं करून बबडूलाही सांभाळते. अजून किती किती अपेक्षा कराल तिच्याकडून? तू बबडू लहान आहे, हट्टी आहे, नाही ऐकत तिचं. तिची काय चूक आहे सांग ना मला. तिची नाही तर कोणाची चूक आहे? मी सगळ्यांना सारखा न्याय देते. उद्या जर माझा मुलगा चुकला ना तर मी लात मारून त्याला घरातनं हकलून देईन आणि शुभ्राचं दुसरं लग्न लावून देईन.